करू नको तू चिंता घडी घडी चालू दामेन हा आमचा सस्ता ब्लॉगर शिरपूर शहर में. तर मित्रांनो, या गरिबीची दुनियात प्रत्येकाला स्पॉन्सरशिपची गरज पडते. तर आजचे दूधचे स्पॉन्सर आहे आलोक भाऊ आलाटे. हा गरीब काय म्हणतोय काय माहिती, त्यालाच माहिती. 2 रुपयाची कुरकुरे का 2 रुपयाची चॉकलेट. हा कुरकुऱ्यांचे पार्सल आहे. गौरव दादा पाटील बोरसे काय माडी सॉरी माडी. तर स्पॉन्सरशिप मध्ये मी पण स्पॉन्सर आहे. 20 रुपये मध्ये कुठलेही 4 कुरकुरे हो गए. 20 रुपये धन्यवाद. तुला स्पॉन्सरशिप आम्ही ठेव. हो चढा पडा नाही का तिकडे लालवाला डिक्की मध्ये कुरकुऱ्यांचा एवढा मोठा स्टॉक घेऊन पाणी बॉटल. चहाचे स्पॉन्सर आलोक भाऊ आलाटे. 20 रुपयाचे कुरकुऱ्यांचे स्पॉन्सर गौरव दादा माडी, आलोक फुकट्या ऋषभ फुकट्या आपला भावेश दादा. पेट्रोलचे स्पॉन्सर आहे. मित्रांनो, हा आमच्या करवान नाका पूर्व में गरीबी की कमी नहीं है. ये देखो अभी दोपहर का टाइम है और भाई ने लाइट चालू करके रखा है. आमच्या गरीब लोकांना माहितच नाहीये की गाडीमध्ये पेट्रोल आहे का नाहीये. खूप जुने मित्र सागर भाऊ जैन भेटले. आम्ही त्यांना हात मिळवला. आम्हाला खूप भारी वाटलं. तर आम्ही त्यांच्यासोबत एक सेल्फी क्लिक करतोय. 2 मिनिटं थांबा. झाली काय सेल्फी क्लिक. चलो तुम्ही पण येताय का सर वरजडीला. चला म्हणजे आमचे झाले 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि मी. तर चलो वरजडी गाव में. करे रस्त्यामध्ये चालू पडून गेला करे सस्ता. आमचे 5 रुपये इथं वेस्ट झालेले. बट ते माझ्या स्पॉन्सरशिप मधले नव्हते. माझी स्पॉन्सरशिप मध्ये मी बचून घेतो. वरजडीला येण्याचं कारण म्हणजे जिथलं वातावरण, जे इथं सुकून आहे ना, ते एकदम नेक्स्ट लेवल आहे. आणि मी फक्त कॉमेडीसाठी नाही बनवते, मी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट सुद्धा देणार आहे. म्हणून शक्यतो तुम्ही फॉलो करणार तर फॉलो करून घ्या. असेल के वहां तक सुकून है. वातावरण का फील लेते लेते हमारी एडी गैंग ने गाड़ा इधर कोपरे में लगा दिए ले. उसका रीजन भी बताता हूँ दोस्तों तुमको, चोरी होने के डर से. लेकिन मैं तुमको बताता हूँ यहाँ पे चोरी होने का कोई दाग नहीं है. तुम एकदम सुन्नाट में घूमने का, टेंशन नहीं लेने का. अरे माझे भी कुरकुरे काढा रे. म्हणे 20 रुपयानी स्पॉन्सरशिप आहे रे. करे असं कुठे विकायला बोलतोय. इथं एन्जॉय तर खूप करतो आम्ही. जी हवा चालते ना ती बघून आमची खूप काहीतरी होत आहे. म्हणजे मी सांगू नाही शकत. समझने वाले को इशारा बहुत. बचपन में लगता था स्टडी का बहुत सारा प्रेशर होता है, लेकिन वरजड़ी आके लग रहा है हवा और पानी का सबसे ज्यादा प्रेशर होता है. अब तेरी हमारे रोड में आ गए ऋषभ भाऊ. शिरपुर शहर में और वरजड़ी शहर में. अरे गांव में होता है वो, गांव में. तो हवा के प्रेशर की वजह से हमको मजबूरन नीचे जाना पड़ रहा है. और नीचे हमको चाय पानी करना है. और ओ भाई तुम्ही फिरायला गेले आणि तुम्हाला या फोटो काढणारे नमुने नाही भेटले तर तुम्ही फिरायला का गेले. तर हे आमचे भावेश भाई इंट्रोवर्ट होने के कारण कुछ बोल नहीं रहे पूरे ब्लॉग में. आम्ही आता वरती बसलेलो आहे. मी सिनेमॅटिक अँगल मध्ये बसलेलो आहे आणि ते वाईड अँगल मध्ये बसलेले आहेत. तर आम्ही आता इकडून पडणार आहेत. तर लेट्स गो गाइस. तेरी बँड जसं की आमच्या आलोक प्रत्येकाच्या कामांमध्ये काड्या करतो. आज तो स्वतः स्वयं बॅग मध्ये काड्या भरून आणलेले. दस्ती केटली स्पॉन्सरशिप बाय आलोक दादा. चहा गोड बनेल का नाही रे. जुगाड करतोय आग लावण्यासाठी. भाई चलेगा चाय बनेगी भाई. भाई आम्ही पुढे केलेला नाहीये, तुम्ही नका करा. तर फायनली आमची चहा रेडी झालेली आहे. बस. नेक्स्ट चला नेक्स्ट नंबर कोणाचा आहे. मी करतो ना माहिती. पण चार्जिंग नाही मला. आमची चहा बनवून गेलेली आहे. चहा बनवण्यामागे खूप सारा स्ट्रगल होता. म्हणजे आज आम्हाला ट्रेकिंगला येऊन समजलं खूप मशक्कत राहते आणि किती मारली जाते हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला उदाहरण कळालं असेल. तर आज आपण चहामध्ये दूध, माख्या, चहा पत्ती, साखर भरपूर काही मिक्स झालेलं आहे. मी बाकीच्या गोष्टींच्या नावं नाही घेऊ शकत.
तरी आपण आज टेस्ट करून बघू. मी मॅन वर्सेस वाईल्ड तर नाही बनवू शकत. हा थोडी चटपटी आहे, साखर कमी आहे, बट चव घेण्यासारखी आहे कारण आगमध्ये झालेली ना. तर चहा एवढीच गरम आहे, चहा एवढी गरम आहे, तुम्ही मला बघू शकता, तुम्हाला समजून जाईल चहा किती गरम आहे. समझने वाले को इशारा कॉपी. ओ भाई इंट्रोवर्ट ने कैसे बात कर दिया भाई. लेटेस्ट न्यूज भाई, लेटेस्ट न्यूज, लेटेस्ट न्यूज भाई, लेटेस्ट न्यूज भाई 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 ऑटोग्राफ भाई. तुमने कैसे बात कर दिया भाई ऑटोग्राफ भाई. छपरी बॉय. तर फायनली व्लॉग मध्ये पुढे अजून खूप काही होणार आहे, पण होता होता माझ्या मोबाईल मध्ये फक्त 2% चार्जिंग आहे आणि तुम्हाला माहिती आहे आयफोन वालों का बॅटरी का बहुत प्रॉब्लेम होता है. जर तुम्ही पण शिरपूरमध्ये राहताय किंवा शिरपूरला शिकायला आलेत तर तुम्ही पण नक्की या स्पॉटला व्हिजिट करा. आणि आम्ही जसं एन्जॉय केलंय तसं तर तुम्ही नका करू, याच्यापेक्षा जास्त एन्जॉय करा.